इयत्ता 8वी NMMS परीक्षा प्रश्नपत्रिका 2019-20 शालेय क्षमता चाचणी विषय विज्ञान यामधील प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत। विषय सामान्य विज्ञान। प्रश्न क्रमांक 1 घनतेचे एकक SI पद्धतीत टिंबटिंब हे आहे। आपल्याला माहिती आहे घनता बरोबर सूत्र आहे वस्तुमान छेद आकारमान। वस्तुमानाचे एकक असतं किलोग्रॅम आणि आकारमानाचे एकक आहे मीटर घन, म्हणून घनतेचं एकक येईल किलोग्रॅम प्रति मीटर घन। पहिला पर्याय। प्रश्न क्रमांक 2 टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.5 मीटर वर्ग असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे, तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ हे सूत्र आहे। बल वजन म्हणजेच पुस्तकाचे वजन म्हणजेच बल आहे 25 न्यूटन छेद क्षेत्रफळ दिलेला आहे पुस्तकाच्या तळाचे 0.50। दशांश चिन्ह काढल्यानंतर छेदाचा 0.50 म्हणजेच 5 होईल आणि इकडे एक वरती शून्य वाढवला 250 छेद 5 म्हणजेच बरोबर उत्तर 50। म्हणून यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन 50 आणि दाबाचं एकक आहे न्यूटन प्रति मीटर वर्ग, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 येईल याला उत्तर। प्रश्न तिसरा कोरडा विद्युत घट यामध्ये विद्युत अपघटनी म्हणून कोणत्या पदार्थाच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो? यामध्ये झिंक क्लोराईड ZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl यांचा लगदा असतो। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे। चौथा वाक्य आहे सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन टिंबटिंब केंद्रके तयार होतात। हेलियमची केंद्रके तयार होत असतात। पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा। यामध्ये स्वर दिलेले आहेत आणि त्याची वारंवारता दिलेली आहे, तर यातल्या स्वर नी याची वारंवारता 480 हर्ट्ज असते, ही जोडी बरोबर आहे। इतर सर्व दिलेले स्वर आणि त्यांच्या वारंवारता ह्या चुकीच्या जोड्या आहेत, म्हणून अचूक म्हणजे बरोबर जोडी आहे पहिली। नादकाटा 20 सेकंदात 10,000 एवढे वेळा कंप पावतो, तर नादकाट्याच्या कंपनामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता टिंबटिंब एवढी असेल। वारंवारता म्हणजे असतो एका सेकंदामध्ये होणाऱ्या कंपनांची संख्या। जर 20 सेकंदामध्ये 10,000 कंपने होत असतील, तर एका सेकंदामध्ये होणाऱ्या कंपनांची संख्या अशी काढली 10,000 भागिले 20 म्हणजे 500 आणि वारंवारतेचे एकक आहे हर्ट्ज, म्हणून उत्तर आहे 500 हर्ट्ज। बंकसमध्ये किंवा पाणबुडीमध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी टिंबटिंब वापरतात, तर यामध्ये परिदर्शीचा उपयोग केला जातो। चौथा पर्याय आहे। पुढचा प्रश्न आहे एक प्रकाश वर्ष हे अंतर टिंबटिंब इतके असते। प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केले अंतर आणि त्याचं उत्तर आहे 9.5 गुणिले 10⁻12 किलोमीटर। पुढचा प्रश्न 9 खालीलपैकी विसंगत राशी ओळखा। घनता, कालावधी, वस्तुमान आणि वेग। वेग ही राशी वेगळी आहे कारण ही सदिश राशी आहे, दिशेची आवश्यकता असते। बाकीच्या कालावधी, घनता, वस्तुमान ह्या इतर सर्व अदिश राशी आहेत। पुढचा प्रश्न आहे निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? या संमिश्रामध्ये लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यासारखे घटक असतात।
पुढचा प्रश्न, उष्णतेच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. उष्णतेचे प्रारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंबटिंब आहे 1.66 × 10⁻27 एवढे प्रोटॉनचे वस्तुमान असते. खाली दिलेल्या युरेनियम 235च्या विखंडनातील ए आणि बी ओळखा. या ठिकाणी हा दिलेला ए आहे तो असतो क्रिप्टॉन आणि बी आहे बेरियम. त्यामुळं यातला पर्याय तिसरा आहे क्रिप्टॉन आणि बेरियम. बरोबर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14वा, खालील धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते? खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते? धातूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये 1, 2 किंवा 3 असे इलेक्ट्रॉन असतात. 4पेक्षा कमी तर इथं 5 आहेत, 4पेक्षा जास्त आहेत 7, हे सुद्धा 4पेक्षा जास्त आहेत आणि हे 4 आहेत. त्यामुळं 4पेक्षा कमी असलेलं हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 281. म्हणून याचं बरोबर उत्तर धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे चौथा पर्याय 281. रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आग काडी धरल्यास ती पेटते व फट्ट असा आवाज येतो. यातील रासायनिक अभिक्रियेचे समीकरण हे आहे Zn+2HCl gives ZnCl2+H2. धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता त्या धातूचा क्षार तयार होतो आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. ही अभिक्रिया होत असताना हा हायड्रोजन पेट घेतो म्हणून फट्ट असा आवाज येतो. प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया पर्याय क्रमांक 2 आहे. यामध्ये वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात, मुळावाटे पाणी शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशाच्या साह्याने अन्न म्हणजे C6H12O6 तयार करतात. ही कर्बोदके आणि त्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकतात. या सर्व डाव्या आणि उजव्या बाजूतील अणूंची संख्या संतुलित केलेलं समीकरण क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. 17वा प्रश्न, यामध्ये आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते. आयनिक संयुग कोणता आहे हे ओळखायचं आहे. आता हे ओळखणार आहे आपण यामध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून. पहिलं जे मूलद्रव्य आहे त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत आणि तिसऱ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहेत. 2, 8, 7 हे क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं म्हणून हा असेल क्लोरीन. त्यानंतर हा क्लोरीन आहे. त्यानंतर हे बघितलं तर ह्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत आणि तिसऱ्यामध्ये हे 2 आहेत. तर हा 2, 8, 2 असलेला असतो मॅग्नेशियम आणि पुन्हा इथं बघितला तर 2, 8, 7 असं इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेला क्लोरीनच आहे. तर हा मॅग्नेशियम हे त्याचे हे 2 इलेक्ट्रॉन 2 क्लोरीनला देऊन टाकतो. ह्याला एक देतो आणि ह्याला एक देतो. त्यामुळं Mg मध्ये 2, 8 असे इलेक्ट्रॉन राहतात. ह्याचं अष्टक पूर्ण होतं आणि क्लोरीनमध्ये 2, 8, 7 असे इलेक्ट्रॉन येतात. या क्लोरीनमध्ये सुद्धा 2, 8, 8 इलेक्ट्रॉन येतात दोन्हीमध्ये. अशा पद्धतीनं दोन्ही क्लोरीनचं अष्टक पूर्ण होतं. त्यामुळं तयार झालेला हा अणू आहे, हा रेणू आहे तो असतो मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे MgCl2चा. म्हणून या प्रश्नासाठी बरोबर पर्याय आहे चौथा मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. 18व्या प्रश्नामध्ये खालील दिलेल्या पर्यायातून ढोकळा मऊ हलका सच्छिद्र बनवण्यासाठी अचूक पर्यायाची निवड करा. ढोकळा हलका मऊ सच्छिद्र बनवण्यासाठी त्यामध्ये खाण्याचा सोडा वापरतात आणि खाण्याचं सोड्याचं रेणूसूत्र आहे सोडियम NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये टिंबटिंब आम्ल वापरतात. उत्तर आहे कार्बोनिक आम्ल. कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही? क्षरणरोधक म्हणजे धातूंचं क्षरण थांबवण्यासाठी गॅल्व्हनायझेशन, कलई करणे, पावडर कोटिंग हे 3 पर्याय करतात. क्षारयुक्तता हा पर्याय क्षरणरोधक नाही म्हणून उत्तर चौथा पर्याय असेल. LPG या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. त्यांचे प्रमाण एकमेकांचे 60-40 असते. संतुलित रासायनिक समीकरणाचा अचूक संच यामधला आहे
तो ए व सी ही दोन समीकरणं बघितली तर दोन्ही बाजूला असलेल्या अणूंची संख्या बरोबर आहे, संतुलित आहे, सारखी आहे. इकडं मात्र संतुलित नाही, कारण इथं 2 हायड्रोजन सांगितलेत, या ठिकाणी पण इथं सल्फर 2 आहेत पण आणि इकडं सल्फर 1च आहे, त्यामुळे हे समीकरण संतुलित नाही. इथंही मॅग्नेशियम 2 लिहिलेले आहेत तर इकडं मॅग्नेशियम 1च आहे, म्हणून बी आणि डी ही संतुलित समीकरणं नाहीत. ए आणि सी ही संतुलित आहेत. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. यामध्ये शैवाल, निवडुंग, कमळ यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, बुरशीमध्ये नाही, म्हणून बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. खालील आकृतीमधील निदलपुंज हा भाग ओळखायचा आहे. निदलपुंज हा दलपुंज म्हणजे पाकळीच्या बाहेरच्या बाजूला असणारा हिरव्या रंगाने दाखवलेला भाग असतो आणि तो डी या अक्षराने दाखवलेला आहे, म्हणून हा पर्याय असेल 4. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया होण्यास कारणीभूत असतो? मलेरिया डासामुळे होतो असं पण म्हणतो, पण डासाच्या शरीरामध्ये असलेले प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे आदिजीव माणसाच्या रक्तातून डासामधून माणसामध्ये शरीरामध्ये मानवामध्ये येत असतात आणि त्यामुळं हा हिवताप होतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे आदिजीव असतात. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती रक्ताची चाचणी घेतली जाते? पर्याय क्रमांक आहे 3 एलायझा. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करतो. ओझोन. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? सेस्मोग्राफ. दृश्यकेंद्रकी पेशीचा आकार टिंबटिंब असतो 5 ते 100 मायक्रोमीटर. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? 72. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. डॉक्टर कार्ल लँस्टेनर यांनी लावला. भरतपूरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. पाणपक्ष्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश भारत आहे. भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण आढळतात. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कुठे आहे? पुणे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये पुणे या ठिकाणी हे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र संस्थेचे कार्यालय आहे. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे टिंबटिंब वजन स्नायूंचे असते. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये स्नायूंचे वजन 40% वजन स्नायूंचे असते. अशा पद्धतीने आपण सामान्य विज्ञानच्या 35 प्रश्नांच्या उत्तरांची तयारी केलेली आहे.